शिवसेना आमदार निलेश राणेंनी नाव न घेता विनायक राऊतांवर टीका केलेली आहे. ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला तेच हिटविकेट झालेत. घरच्याच एका व्यक्तीनं त्यांची हिटविकेट काढली आहे असं निलेश राणे म्हणतात. आयुष्यभर राणेंचा तिरस्कार केला सामंत साहेब, आयुष्यभर स्वतःच हिटविकेट झाले, आऊट झाले. राणेंना काय करायची गरज पडली नाही, घरच्याच माणसाने शोधून काढलं. पण ज्यांनी सातत्याने आपला तिरस्कार केला, संपवायचा प्रयत्न केला, 20-20 वर्ष मागे लागले, नको ती बदनामी केली, काय कुठून काय तयार केलं, माणसं ठेवली होती, माणसं मागे पाठवली होती. आम्हाला त्याच्यातले एकही काय करायला लागलं नाही. बघा, नियती कोणाला माफ करत नसते. म्हणून तुम्हाला सांगतो, राणेंची चांगलं. अंबादास दानवेंनी विनायक राऊतांची पाठराखण केलेली आहे. विनायक राऊतांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असून जाणीवपूर्वक हा सगळा केलेला प्रकार दिसतोय असं अंबादास दानवे म्हणतात. 3 वर्षांनी गिरिजा राऊतांना जाग का येते असा सवालही दानवेंनी उपस्थित केलाय. जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो. मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो. आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं, याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय. जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं. किशोरी पेडणेकरांकडून सुद्धा विनायक राऊतांची पाठराखण करण्यात आलेली आहे. विनायक राऊतांची सून खोटं बोलतीये असं पेडणेकर म्हणतायत. तुम्हाला त्रास झाला हे कळायला 8 वर्ष का लागली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गिरिजाचा वकील हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप सुद्धा किशोरी पेडणेकरांनी केलाय. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेतनं 92 लाख महिलांची नावं बाद झाली असून मूळ लाभार्थी संख्येच्या तुलनेत ही 38% घट झालेली आहे. केवायसी सह इतर पात्रतेसंदर्भातल्या विविध कारणांमुळे ही संख्या कमी झालेली आहे. सर्वाधिक 28 लाख महिला या बीडमधनं वगळल्या गेलेल्या आहेत. अंतिम लाभार्थी संख्या फेरपडताळणीनंतर निश्चित होणार आहे. बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही. हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल. काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतोय. आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. संजय राऊत, तुमच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद झाली पाहिजे. उद्धवजींच्या मनामध्ये आहे ही योजना बंद झाली पाहिजे. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेली होती. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही. संजय राऊत काय, राजाराम राऊत देखील आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलंय की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासन देखील संजय राऊत तुमच्या नाकावर टिचून आम्ही पूर्ण करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.